शेअर होतंय पेज? पंचतत्वांचं पेज शेअर होतंय? हा. तर आपण येस काल येस. बघितलं होतं की आपलं जे शरीर आहे, आपलं शरीर हे पाच तत्वांनी बनलेलं आहे. यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. जे बाहेर आपल्या शरीराच्या बाहेर जे काही पंचतत्व आहेत, जसे की पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाश तत्व, हे पाच महाभूत जे आहेत, हे पंचमहाभूत पूर्ण ब्रह्मांडामध्ये हे पंचमहाभूत आहेत. आणि ह्या पंचमहाभूतानेच हे ब्रह्मांड बनलेलं आहे. आपल्या पृथ्वीचं वातावरण सुद्धा, पृथ्वी सुद्धा ह्याच पाच तत्वांनी बनलेली आहे. आणि पूर्ण ब्रह्मांडामध्ये सुद्धा हे पाच तत्व आहेत. जे बाहेर आहे आपल्या शरीराच्या, तेच हे पाच तत्व ह्या देहामध्ये सुद्धा आहेत. आपला मानवी देह जो आहे, मग तो मानवी देह असो का कुठल्याही पशु पक्षीचा देह असो का झाड असो वनस्पतीज असो, ते हे सुद्धा ह्या पाच तत्वांनीच बनलेले आहेत. आणि काल आपण बघितलं होतं की हे कशा प्रकारे आपण बनलेलो आहोत. तर हे आपलं शरीर जे आहे हे 72% त्यामध्ये पाणी आहे, 12% पृथ्वी तत्व आहे, 6% हवा आहे म्हणजेच वायू तत्व आहे, आणि 4% अग्नितत्व आहे. आणि बाकीचा उर्वरित भाग जो आहे, एवढे सगळे पर्सेंटेज झाल्यानंतर जो भाग उरतो तो आहे इथर, म्हणजे आकाश तत्व. तर अशा प्रकारे आपलं शरीर जे आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि काल आपण हे बघितलं होतं की पाच महाभूतांच्या, हे जे पाच महाभूत आहेत यांच्यामध्ये जर असंतुलन झालं तर काय काय होऊ शकतं, कोणकोणते आजार होऊ शकतात, हे आपण काल पाहिलं होतं. आता आपण ह्याच्या पुढे आपण, आणि काल मी हे सुद्धा तुम्हाला सांगितलं की अॅक्युप्रेशर म्हणजे काय. आपण मग अॅक्युप्रेशर कडे आलो होतो. आवाज नहीं आ रही है। हाँ हाँ, एक मिनिट, हा एक मिनिट, आया। शेअर कर रही हूँ. हा. तर हे आपलं शरीर जे अॅक्युप्रेशर, आता आपल्याला बघायचं आहे. अॅक्युप्रेशर मध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपलं शरीर हे पाच तत्वांनी बनलेलं आहे, हे सगळं समजणं गरजेचं आहे. आणि आपण काल हे पण बघितलं होतं की आपलं शरीर जे आहे हे ऊर्जा प्रणालीवरती काम करतं. जसं की आपण काल पाहिलं की दोन देह जर आपण बघितले, एक देह आहे ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे आणि दुसरा देह आहे ज्याच्यामध्ये ऊर्जा निघून गेलेली आहे. तर ज्या देहामध्ये ऊर्जा आहे त्या देहाला आपण सजीव असं म्हणतो. आणि ज्या देहामधून ती ऊर्जा निघून जाते, म्हणजे ते प्राण निघून जातात, तर ते प्राण निघून गेले तर आपण त्या व्यक्तीला मृत व्यक्ती असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे सिस्टीम असतात, त्याच्यामध्ये मस्क्युलर सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. तरी सुद्धा ती व्यक्ती काहीही करू शकत नाही. कारण का? कारण त्यामधली ऊर्जा जी आहे ती निघून गेलेली आहे. तर कुठलीही सिस्टीम काम करू शकत नाही जर तिच्यातून प्राणशक्ती निघून जाते तेव्हा. तर ती आहे ऊर्जा. त्या ऊर्जेवरती, ती ऊर्जा जी आहे, ती प्राण जे आहे, ते प्राणा जे आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपलं शरीर हे चालतं फिरतं, सगळे काही सिस्टीम्स व्यवस्थित कार्य करतात. तर ही जी ऊर्जा आहे, ह्या ऊर्जेमुळे, ह्या ऊर्जावरतीच हे अॅक्युप्रेशर काम करतं. आता जसं ऍलोपॅथी आहे, ऍलोपॅथी कशावरती काम करतं, तर हे जे आपलं देह आहे, ह्या देहामध्ये जे मसल्स आहेत, सगळे नाड्या आहेत आपल्या, वाहिन्या, रक्तवाहिन्या आहेत, हाडं आहेत, तर ह्या ह्या जड देहावरती ऍलोपॅथीचं काम होतं. आणि आयुर्वेद सुद्धा, आयुर्वेद हे वनस्पतीच्या द्वारे औषध घेऊन आपण आयुर्वेदाच्या द्वारे आपल्याला स्वतःला क्युअर करू शकतो.
परंतु ॲक्युप्रेशर जे आहे हे ॲक्युप्रेशर डायरेक्टली आपल्या ऊर्जा प्रणालीवरती काम करतं. आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जा प्रणालीवरती हे काम करतं. आता ही आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की मला लागलं, मला मस्क्युलर पेन झाला. मस्क्युलर पेन झाला तेव्हा आपण काय करतो? सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो? तर तिथे चोळतो, हो की नाही? आपण काय करतो? तिथे मसाज करतो आणि मसाज करून त्याला आपण बरं करतो. तर हे फार पुरातन काळापासून आपण हे असं करत आलेलो आहोत. थोडस काही कुठे दुखलं, काही झालं की आपण काय करतो? त्याला थोडस चोळून घेतो की ते सगळं दुखणं आपलं निघून जातं. तर हीच ती प्रणाली आहे. त्यालाच ॲक्युप्रेशर असं म्हणतात. तर पूर्वीच्या काळी म्हणजे हे जवळजवळ 6,000 वर्षांपूर्वीची प्रणाली आहे. आणि तेव्हापासून आपल्या भारतामध्ये हे सुरू आहे. फक्त आपल्या भारतामध्ये त्याला मर्म म्हणायचे, मर्म बिंदू म्हणायचे, मर्मदाब वगैरे. तर ही प्रणाली कशा प्रकारे काम करते? आपल्या मांसपेशींचा मधला जो काही दुखणं आहे ते दुखणं कशा प्रकारे आपण बरं होतं, तर हे आपल्याला आता ॲक्युप्रेशर द्वारा शिकायचं आहे. ॲक्युप्रेशर म्हणजे काय? आता हा शब्द जो आहे, ॲक्यू आणि प्रेशर, हे दोन दोन शब्दांपासून हा वाक्य शब्द बनलेला आहे. त्याच्यामध्ये दोन आहेत. एक आहे ॲक्यू आणि दुसरा आहे प्रेशर. ॲक्यू म्हणजे काय? तर अगदी सूक्ष्म, सूक्ष्म. जशी आता सुई घेतली समजा आपण, सुई घेतली तर सुईचं टोक किती सूक्ष्म असतं. तर ते सूक्ष्म बिंदू जो आहे त्याला म्हणतात अक्यू. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? सूक्ष्म बिंदूला काय म्हणतात? अक्यू. आणि प्रेशर म्हणजे काय? तर प्रेशर म्हणजे दाब देणे, दाब देणे. तर एखाद्या सूक्ष्म अशा बिंदूवरती दाब देणे. आणि ते दाब देऊन, दबाव देऊन आपण काय करतो? मॉलिश करून, विविध पद्धतीने उपाय करून आपण आपलं दुखणं जे असतं ते आपण बरं करतो. तर ही मानवी शरीर जे आहे, ही शक्ती, ऊर्जा आणि तिची कार्यक्षमता जी आहे ही व्यवस्थित ठेवण्यासाठी, शरीरामधला रक्तप्रवाह व्यवस्थित राहण्यासाठी, तसंच शरीरातली आपली जी शक्ती आहे, ऊर्जा जी आहे, आपली कार्यक्षमता जी आहे, ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या दाब देऊन, वेगवेगळे संदेश पाठवून ही ॲक्युप्रेशर द्वारा हात, पाय, चेहरा यांच्या विविध भागांवरती वेगवेगळे बिंदू आहेत, त्या बिंदूंना दाब देऊन आपण हे सगळं सुरळीत ठेवू शकतो. तर हे जे बिंदू आहेत, ज्या बिंदूवरती आपण हे दाब देतो आहोत, तर त्या बिंदूंना म्हणतात प्रतिक्रिया केंद्र किंवा रिफ्लेक्स केंद्र असं म्हणतात. आणि जी काही रोग आहे, बीमारी के समय इन प्रतिक्रिया बिंदुओं पर दबाव से कभी कभी दर्द होता है, क्योंकि उस समय वो अत्यधिक सेंसिटिव होते हैं। लेकिन लंबे समय में इन प्रतिक्रिया केंद्रों पर दबाव डालने से प्रतिक्रिया ऊर्जा उत्पन्न होती है और यह बहुत अधिक ऊर्जा उपचार के लिए जिम्मेदार होती है। तर आपण काय करू शकतो? आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल बघा, आपल्याला जेव्हा कुठे दुखतंय, कुठे त्रास होतो आहे, तर तो भाग जो असतो, जर आपण दाबला तर तिथे खूप दुखतं आणि तो भाग असा सेन्सिटिव्ह झालेला असतो. तेवढा पोर्शन जो आहे तो सेन्सिटिव्ह झालेला असतो. कारण का? कारण तिथे ऊर्जा जी आहे ती ऊर्जा तिथे दाबली गेली. कुठे कशामुळे तरी ती अडथळा त्याच्यामध्ये निर्माण झाल्यामुळे ती पुढे नाही जाऊ शकत. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते तिथे साचून राहिल्यामुळे ती ऊर्जा तिथे आपल्याला दुखतं, सेन्सिटिव्ह होऊन जातो तो पार्ट. हे बघा, आपण एखादी गटार आहे, नाली आहे, आणि त्या गटारामध्ये तिचा एक प्रवाह आहे, की कुठेतरी जाते आहे ती गटार, कुठेतरी जाऊन ती मिळते आहे. परंतु त्या गटारीमध्ये समजा कचरा साचला, खूप सारा कचरा जर तिथे साचला, तर काय होतं की ते पाणी जे आहे ते पाणी तिथेच थांबून जाणार. ते पाणी पुढे जाईल का?
नाहीच जाऊ शकत. कारण का? कारण तिथे कचरा साचलेला आहे. तर तिथे साचून 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 काय होणार? मग तिथे साचल्यामुळे काय होतं की तिथे दुर्गंधी निर्माण होणार, ते वाहणार, वेगवेगळे प्रकार तिथे घडतात. तर तसंच आपल्या शरीरामध्ये होत असतं. ही जी ऊर्जा जी आहे, ही ऊर्जा एका विशिष्ट मार्गाने वाहत असते आपल्या शरीरामध्ये. आणि ते जे मार्ग आहे तिचा, त्या मार्गाच्या मध्ये जर कुठेतरी असा एखाद गाठ झाली, काहीतरी अडथळा निर्माण झाला, तर ती ऊर्जा पुढे जाऊ शकत नाही. आणि पुढे जाऊ शकत नाही तर तिला जिथे जायचं होतं त्या ठिकाणी तर ती पोहोचत नाहीये, म्हणून तिथे प्रॉब्लेम होणार. आणि जिथे ती अडकली आहे तिथे सुद्धा प्रॉब्लेम होणार. कारण का? कारण तिथे ती दाबल्या गेल्यामुळे तिथे ती ऊर्जा साचेल आणि खूप उष्णता ऊर्जा तिथे झाल्यामुळे तिथे गाठ बनेल. आणि जिथे तिला जायचं होतं तिथे न गेल्यामुळे त्या अवयवाला सुद्धा ऊर्जा न पोचल्यामुळे तो वीक होऊन जातो तो अवयव. तर अशा प्रकारे ही जी ऊर्जा जी आहे, ही ऊर्जा व्यवस्थितरित्या प्रत्येक मार्गाने पूर्णपणे जिथून सुरू झाली आहे तिथून शेवटपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आणि तेच आपण काय करतो की जर कुठे अडथळा निर्माण झाला असेल तर त्या बिंदूला आपण दाब देऊन थोडासा मसाज केला की तो मार्ग मोकळा होऊन जातो. आणि तो मार्ग मोकळा झाला की ते बरोबर पुढे ती ऊर्जा जाते. तर अशा प्रकारे ती ऊर्जा आपण पुढे घेऊन जातो. आता आपल्याला बघायचं आहे की हे ॲक्युप्रेशर जो आहे हे कशा प्रकारे कार्य करतं. तर आपण आपल्या शरीराचं तुल्यार्थता, त्याला म्हणतात तुल्यार्थता. हे कार्य करतं ते तुल्यार्थता च्या आधारे आपल्या शरीराची काही भाग केलेले आहेत. आणि हे ॲक्युप्रेशरचे सगळे जे बिंदू आहेत हे आपले हात आणि आपले पाय ह्यामध्येच हे सगळे बिंदू आहेत. म्हणजेच काय? तर ती ऊर्जा जी आहे ती ऊर्जा एकतर आपल्या हातांपर्यंत पोहोचलेली आहे, नाहीतर आपल्या तळपायापर्यंत. हातात पोहोचलेली आहे आणि तळपायापर्यंत पोहोचलेली आहे. ही अशा प्रकारे ही ऊर्जा वरती वाहते, हृदयापर्यंत येणार, हातातून वाहणार हृदयापर्यंत येणार, किंवा पुढे वरती जाणार चेहऱ्यापर्यंत जाणार, हातापासून ते वरती डोक्यापर्यंत जाणार, हातापासून ते जिथे त्याचे मार्ग आहेत तिथे ती ऊर्जा जात असते. आणि ह्याची पूर्ण आपलं शरीर जे आहे, हे शरीर जे आहे हे पूर्ण आपल्या हातामध्ये आहे. आता ते कशा प्रकारे आहे हे आपल्याला शिकायचं आहे की आपल्या हातामध्येच सगळे पॉइंट. हे बघा, आपण आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी येते आणि इलेक्ट्रिसिटी येते म्हटल्यानंतर एक डीपी असते, खाली एक मेन आपला मीटर असतं, तिथे एक मेन फ्यूज असतो, त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये एक मेन फ्यूज असतो आणि त्या फ्यूजला जोडलेल्या बाकीच्या तारा वेगवेगळ्या रूमच्या वेगवेगळे फ्यूज असतात. आता आपली एक रूम आहे, समजा माझी बेडरूम आहे, तर माझ्या बेडरूमची मेन एक फ्यूज असणार. जेव्हा मी माझ्या बेडरूम मध्ये समजा एखादा हाय व्होल्टेजचं काहीतरी हे लावलं, तर काय होणार की तो सगळंच घरातलं नाही जाणार, तर आपला काय होणार, तोच फ्यूज फक्त उडेल आणि त्या रूमचे सगळे लाईट्स बंद होतील, बाकीचे सगळे घरातले चालू राहतील. कारण काय झालं की माझ्या बेडरूम मध्ये मी एखादा डिव्हाइस असा लावला की ज्याचे व्होल्टेज एकदम खूप जास्त हाय होतं आणि ते जास्त हाय इलेक्ट्रिसिटी त्या फ्यूजला गेल्यामुळे ती फ्यूजचं तार जळून गेली. परंतु बाकीच्या रूम्सचं सुरळीत चालू होतं, त्यामुळे बाकीच्या फ्यूजला काही नाही होणार. फक्त ज्या डिव्हाइसने जो डिव्हाइस मी लावला होता त्याच्याने खूप जास्त हाय इलेक्ट्रिसिटी आल्यामुळे तो फ्यूज उडेल. मी ते म्हणजे जे उपकरण मला लावायला नाही पाहिजे होतं ते मी हाय व्होल्टेजवालं उपकरण लावलं म्हणून ते झालं. किंवा असं पण होऊ शकतं की इलेक्ट्रिसिटी बाहेरून आली आणि
एकदम अचानक आपण बऱ्याच वेळा बघतो ना, व्होल्टेज कधी कधी खूप वाढतं, कधी खूप कमी होऊन जातं. तर फ्लक्च्युएशन, ज्याला आपण काय म्हणतो, व्होल्टेज फ्लक्च्युएशन. तो व्होल्टेज फ्लक्च्युएशन मुळे काय होतं, बऱ्याच वेळा आपला टीव्ही उडून जातो. काय कारण, काय का झालं तसं? तर तिकडून येणारा जो व्होल्टेज होता तो त्या टीव्हीला जितकं इलेक्ट्रिसिटी पाहिजे होती त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी त्या डिव्हाइसला मिळाल्यामुळे काय होणार, की तो डिव्हाइस उडून जाणार. तर अशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही मेरिडियन्स, आता ह्या ही इलेक्ट्रिसिटी आपल्या शरीरातून वाहून नेणाऱ्या जे पथ आहेत, मार्ग आहेत, त्या मार्गांना म्हणतात मेरिडियन्स. आणि ते मेरिडियन्स जे आहेत, ते मेरिडियन्स आपल्या शरीरामध्ये सगळीकडे आहेत. आणि त्या बरोबर त्या त्या भागामध्ये ते ते आहे. जसं की आपले फ्यूज, आता माझ्या सगळं हे चेहरा जो आहे, ह्या चेहऱ्याचे सगळे जे कनेक्शन्स आहेत हे माझ्या अंगठ्यामध्ये आहे. म्हणजे माझा जर डोळा जर दुखत असेल तर माझा डोळा कुठे आहे अंगठ्यामध्ये, तर तो आहे इथे अंगठ्याच्या ह्या ठिकाणी डोळा आहे. आता शरीराचे भाग केलेले आहेत. तर हा वरचा जो भाग आहे, ह्या शोल्डर पासून हा वरचा जो भाग आहे, हा वरचा भाग हा इथे आहे. आपला जो अंगठा आहे हाताचा, ह्या हाताचा अंगठा हा शोल्डर पासून वरती आहे, एवढा भाग डोक्यापर्यंतचा. आणि हा जो इथून एवढा जो भाग आहे, शोल्डर पासून ते आपल्या छातीपर्यंत, हा जो भाग आहे, हा भाग म्हणजे आपल्या ह्या अंगठ्यापासून ते इथपर्यंतचा हा भाग इथे आहे. आणि हा जो भाग आहे, हा भाग मग इथून खाली आहे, इकडे खाली आहे. तर अशा प्रकारे हे डिव्हिजन केलेलं आहे. आणि हा हा चेस्ट एरिया आहे, हा ऍब्डॉमेनचा एरिया आहे, हा जो पोटाचा भाग आहे. मग हा पोटाचा भाग हा इथे इथे येतो. आता हा अंगठा संपला, हा अंगठ्याचा पोर्शन एवढा संपला. अंगठ्याचा पोर्शन म्हणजे काय झालं, हा डोकं, हा मानेचा भाग, आणि हा शोल्डर पासून खालचा चेस्ट एरिया, हा झाला चेस्ट एरिया. आणि मग आता हे चेस्ट पासून आता हे असं उलट येणार, हा धडाचा भाग येणार, हा हा येणार चेस्टचा भाग. आणि चेस्टच्या नंतर हा ऍब्डोमेन, म्हणजे पोटाचा भाग. हा जो पोटाचा पूर्ण भाग आहे, हा पूर्ण भाग आपल्या शरीरामध्ये जितकेही आपल्या पोटाचे अवयव आहेत, तर ते हाताच्या ह्या भागामध्ये आहे. आणि लोअर ऍब्डॉमेन म्हणजे हा खालचा जो पोर्शन आहे, हा खालचा पोर्शन म्हणजे हाताच्या ह्या इथपासून ते इथपर्यंत आपले जे बोट जिथे सुरू होत आहेत, हे खालचा जो पेर आहे आपल्या बोटाचा, ह्या पेरापर्यंत म्हणजे हा जो भाग आहे हा लोअर ऍब्डॉमेनचा भाग आहे, हा पूर्ण आपल्या हाताचा. आणि हे मग हे जे पाय, हे मधली दोन बोट जी आहेत, ही मधली दोन बोट म्हणजे हे पाय आहे, दोन पाय आहे. आणि हे इंडेक्स फिंगर आणि रिंग, आपला स्मॉल फिंगर जो आहे तो म्हणजे आपला हात आहे. हे दोन हात आहेत. तर असं हे शरीराची रचना आपल्या हातामध्येच आहे. सगळे पॉइंट्स जे आहेत, आपल्या शरीराचे सगळे पॉइंट्स जे आहेत, हे आपल्या हातामध्ये आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे दोन पाय आहेत आपले, आणि हे दोन हात आहेत. इंडेक्स फिंगर आणि स्मॉल फिंगर हात आहेत, रिंग फिंगर आणि मिडल फिंगर हे आपले पाय आहेत. आता पाय सुद्धा हे कमरेपासून ते गुडघ्यापर्यंतचा भाग हा म्हणजे पहिलं पेर आपलं. सगळ्यात खालचं पेर जे आहे, हे खालचं पेर आहे. आणि त्याच्यानंतर हे दुसरं पेर आहे, आणि हे तिसरं पेर आहे. अशी आपल्या बोटावरती तीन पेर असतात. हे पहिलं, हे वरतून घेतलं तर हे पहिलं, हे मधलं दुसरं, आणि हे तिसरं. तर असे प्रत्येक बोटावरती तीन तीन पेर असतात. तर हे जे पाय आहेत आपले दोन, तर हा आहे कमरेचा भाग, जिथे आपले पाय सुरू होतात. हा धडाचा भाग आहे, हा जो पूर्ण शरीर, हा धड आहे आपलं. हे शरीर म्हणजे हात, म्हणजे तळहात म्हणजे हा आपला धड आहे. आणि हे धडाला जिथे जोडला जातो पाय, तो म्हणजे हा कमरेचा भाग. हा इथे पाय जोडलेले आहेत. तर इथे कुठेही आपल्याला
समजा काही प्रॉब्लेम असेल तर आपण इथे ट्रीट करणार, इथे ट्रीटमेंट करणार. आणि हा ऍनसचा भाग होतो. आणि ह्या मांड्या समजा आपल्या ह्या आहेत मांड्यांचा भाग. आणि हा आहे गुडघा. इथे हा गुडघा, या दोघी पायांमध्ये गुडघ्याचा मागून पुढून भाग होणार. आणि ह्या पोटऱ्यांचा भाग. मग ह्या गुडघ्यापासून ते खाली हा जो जॉईंट आहे, ह्या जॉईंट म्हणजे आपला अँकल जॉईंट, खालचा पाय, तळ पाय सोडल्यानंतर जो जॉईंट येतो तो अँकल जॉईंट हा इथे येणार. आणि मग हा तळपाय, पायाचा भाग म्हणजे हा ह्या जॉईंट पासून पुढे, तर हा तळपायाचा भाग येणार. तर हे आणि हाताचं कसं आहे, हा आहे आपला शोल्डर, हे हे आपलं धड आहे. ह्या धडाला जोडलेले आहेत हे दोन हात. हे दोन हात कुठे जोडले आहेत, शोल्डरचा पोर्शन. तर हा आहे शोल्डर. शोल्डर आणि हा मधला जो जॉईंट आहे, हा जॉईंट म्हणजे आपला एल्बो, कोपर ज्याला म्हणतो आपण, जिथे आपण हात मोडू शकतो, तो हा भाग आहे, हा एल्बो. आणि हा रिस्ट, हा रिस्टचा पोर्शन आहे, मनगट. हे आपलं हे दुसरा पेर जे आहे, बोटाचं दुसरं पेर जे आहे, हे दुसरं पेर म्हणजे मनगटाचा भाग आहे. तर हा आहे शोल्डरचा भाग. हा आहे एल्बो, कोपरा आपला हाताचा कोपरा. आणि हा आहे मनगटाचा पेर, जॉईंट. आणि ह्या जॉईंटच्या पुढे जो हात येतो तो हाताचा भाग. तर हे अशा प्रकारे हे हात, हे दोघी हात आहेत. आणि मग हे हात कसे आहे, तर आपला राईट हँड जर आपण घेतला, तर राईट हँड, उजवा हात समजा माझा उजवा हात आहे, उजवा हात घेतला तर उजव्या हा जो भाग आहे उजवीकडे येणार ना, हे बोट म्हणजे हा उजवा हात. आणि हा डावा हात. आणि डावा हात घेतला तर डाव्या हाताचं करंगळी म्हणजे उजवा हात. आणि हा लेफ्ट हँड येणार. असं हे आहे. पायाचं पण तसंच. तर इथपर्यंत आलं का लक्षात, की कशा प्रकारे आपलं शरीर ची रचना आपल्या हातातच आहे. आपल्या शरीराचे सगळे जे पॉइंट्स आहेत, हे सगळे पॉइंट्स आपले हातामध्ये आहेत. आता हा जो वरचा आपला जॉईंट आहे, अंगठ्याचा वरचा जो जॉईंट आहे, ह्या जॉईंट पासून बरोबर आपला जो जिथे हा उभारलेला भाग असतो ना, उभट असा भाग असतो, उंचवटा. तो उंचवटा भाग म्हणजे आपला नाकाचा भाग असतो. आणि त्याच्या बरोबर दोघी बाजूला दोन डोळे. डोळ्याचा काहीही आपल्याला समजा त्रास असेल तर इथे दोन मेथीचे दाणे लावले, इथे एक मेथीचा दाणा लावला, इथे एक मेथीचा दाणा लावला, म्हणजे तुमचे काहीही प्रॉब्लेम असेल डोळ्याचा, तर तो डोळ्याचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. आणि तुम्हाला समजा नाकाचा काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे सर्दी झाली आहे किंवा सायनसचा प्रॉब्लेम झाला आहे, तर या ठिकाणी तुम्ही जेव्हा मेथीचा दाणा लावाल किंवा मग मुगाचा दाणा लावाल, मटकीचा दाणा लावाल, तर तुमची सर्दी वगैरे जो आहे तो त्रास तुमचा कमी होणार. तुमचे दात दुखत असतील किंवा तोंडामध्ये तुम्हाला छाले आले असतील, तर ह्या ठिकाणी अंगठ्याच्या ह्या ठिकाणी आपण काय करणार, मेथी दाणे लावणार किंवा आपलं मुगाचा दाणा लावायचा किंवा मटकीचा दाणा लावायचा. तर तुमचं दात दुखणं बंद होऊन जातं. कानाचा काही प्रॉब्लेम असेल तर हा हा जो आपल्या अंगठ्याचा हा बाहेरचा भाग आहे, बाहेरचा भाग, इथे आपले कान आहेत. तर इथे कानाच्या ठिकाणी जर तुम्ही मेथीचा दाणा लावून टाकला, चिटकवला, तर तुमचं कानाचा काहीही प्रॉब्लेम असेल तर तो कान दुखत असेल, कानामधून पस येत असेल, वाहत असेल, ऐकू येत नसेल व्यवस्थित, तर हे सगळे जे काही कानाचे प्रॉब्लेम आहेत, इथे जर तुम्ही ट्रीटमेंट केली तर तुमचं कानाचं दुखणं कमी होऊन जातं. तर हे दोघी बाजूला आहे. आपला जो अंगठ्याचा जो बाहेरचा भाग आहे, ह्या बाहेरच्या भागावरती बरोबर ह्या डोळ्याच्या रेषेमध्ये इथे कान येणार आपले.
तर अशा प्रकारे आपण हे अंगठ्यावरती, आणि आता इथून हे जो आपला पहिला जॉईंट येतो, अंगठ्याचा जो पहिला जॉईंट येतो, त्याच्यापासून ते खालच्या जॉईंट पर्यंत हे आपला मानेचा भाग आहे. ही जे आहे मानेचा भाग आहे. तर इथे मानेच्या हा जो मानेचा भाग आहे, हा मानेचा भाग हा इथे येतो. तर आपल्याला जेव्हा सर्दी होते, घशात गिळायला त्रास होतो, तर असे काही प्रॉब्लेम असतील, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, तर ह्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते. घशाचा काहीही प्रॉब्लेम असेल, कोणाला बोलता येत नसेल, वाचा कोणाची गेली असेल, गिळायला त्रास होत असेल, घशामध्ये इन्फेक्शन झालं असेल, सर्दी झाल्यानंतर आवाज हे होतो, तर ह्या ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता. इथे ट्रीटमेंट दिली की सगळे घशाचे जे प्रॉब्लेम्स आहेत मागून, हे पुढचा भाग हाताचा पुढचा भाग म्हणजे हा मानेचा भाग, आणि जेव्हा हात आपण मागे करतो तेव्हा मागचा मानेचा भाग मागे असतो. तर अशा प्रकारे हे हाताचं झालं. जसं हाताचं आहे तसंच सेम अगदी पायाचं पण आहे. आता समजा लिंक संपली ना, तर परत जॉईन व्हायचं आहे. मी परत जॉईन करेन आणि आपण थोडा वेळ आज घेऊया. 10 मिनिटं. हा, 10 मिनिटांनी आपली लिंक बंद होईल. कोणाला काम असेल तर तसं सांगा, म्हणजे मग मी नाही घेणार. जर जमत असेल तर आपण कंटिन्यू करू शकतो थोडा अजून वेळ. जसं आपण हातामध्ये बघितलं, तसंच सेम, अगदी सेम आपल्या पायामध्ये सुद्धा सेम पॉइंट्स आहेत सगळे. सगळं शरीर जे आहे आपलं हे ह्या पायामध्ये सुद्धा आहे. आता जसं हाताच्या अंगठ्यामध्ये सगळं आपण बघितलं, तसं सेम अगदी आपल्या सगळ्या चेहऱ्याचा भाग जो आहे हा आपल्या पायाच्या अंगठ्यामध्ये सुद्धा आहे. आपल्याला डोळ्याची ट्रीटमेंट द्यायची असेल आणि हातामध्ये दिवसभर आपण हात काम करतो, तर तिथे आपण काही मेथी दाणा वगैरे, मॅग्नेट वगैरे नाही लावू शकत, तर आपण पायाला लावून ठेवू शकतो आणि मग दिवसभर हात आपण वापरू शकतो. तर सेम अगदी पायाला सुद्धा ट्रीटमेंट केली की लवकर बरं होऊन जातं. हातालाही करू शकतो, पायालाही करू शकतो. तर सेम अगदी तसंच हे, जसं मी आता हाताचं सांगितलं, सेम अगदी तसंच हे पायाचं आहे. तसेच हे दोन हात आहेत. पायाची ही दोन बोटं म्हणजे हे दोन हात आहेत, आणि हे मधले दोन बोट म्हणजेच हे पाय आहे. आणि सेम अगदी तसंच हे जॉईंट्स जे आहेत हे सेम त्याच प्रकारे आहे. हा आहे आपला शोल्डरचा भाग, हा आहे आपला कोपरचा भाग, एल्बो. हा हा मनगटाचा भाग, आणि ह्या पेरापासून शेवटपर्यंत हा हाताचा भाग पूर्ण. हा तसंच हे आपलं कमरेचा भाग, मांडीचा, आपलं काय म्हणतो नी, गुडघा. दुसरा जॉईंट म्हणजे गुडघा. तिसरा जॉईंट म्हणजे आपला इथून तळपाय सुरू होतो, अँकल जॉईंट. दुसरा जॉईंट म्हणजे हा अँकल जॉईंट, हा गुडघ्याचा भाग, आणि हा आपला कमरेचा भाग. तर अशा प्रकारे आपण पायामध्ये सुद्धा ट्रीटमेंट देऊ शकतो. मेथीपट्टी लावू शकतो. मेथीपट्टी लावून आपण आपल्या पायामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा शरीरातले प्रॉब्लेम्स आपण पायामध्ये ट्रीटमेंट देऊन सुद्धा बरं करू शकतो. तसंच हा चेस्टचा भाग आहे. हा जो पोर्शन आहे आपला टाचेचा भाग म्हणजेच आपला छातीचा भाग आहे. आणि टाचेपासून खाली तळवा जो आहे पायाचा, तो म्हणजे आपला ऍब्डॉमेनचा भाग आहे. आणि हा लोअर ऍब्डॉमेन म्हणजे आपला खालचा भाग, जसं की आपल्या गर्भाशय, किडनी, हे सगळा जो खालचा पोर्शन, युरिनरी ब्लॅडर, पॅनक्रियाज वगैरे सगळं जे हे लोअर ऍब्डॉमेनचा भाग, हा सगळा इथे लिव्हर वगैरे येणार ते ह्या पोर्शन मध्ये येणार. आणि वरच्या भागामध्ये आपला नाभीच्या वरचा चेस्ट पर्यंतचा भाग. तर हे झालं हातामध्ये आणि पायामध्ये.
सेम सेम सगळे पॉइंट्स जे आहेत ते हातात आणि पायात आहेत. तुल्यार्थता ज्याला म्हणतात. आता हे आपण बघितलं की एक शरीराचं ओव्हरऑल बघितलं आपण की कसं प्रकारे आहे ते. आता आपण बघूया की शरीराचा हा आहे आता मागचा भाग आहे. पाठीचा कणा आहे. हा आहे पाठीचा कणा. आणि हा पाठीचा कणा आपला सुरू नर्व्हस सिस्टीम जी आहे हिला म्हणतो आपण नर्व्हस सिस्टीम. आणि ही नर्व्हस सिस्टीम जी आहे ही आपल्या मेंदूपासून सुरुवात होते. तर आपल्या डोक्याचा भाग जो आहे, डोक्यामध्ये आहे आपला मेंदू. आणि मेंदू आणि त्यानंतर हा सर्वायकलचा रिजन येतो. इथे सर्वायकलचे जॉ हे जॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर थोरॅसिकचा एरिया येतो इथे. आणि त्याच्यानंतर इथे ह्या दोन किडनीज आहेत. हा लंबर एरिया येतो हा पाठीच्या कण्यामध्ये. हे बोन्स जे आहेत ह्याला लंबर म्हणतात. अ, आणि हे सॅक्रल रिजन आहे, ह्याला सॅक्रल बोन म्हणतात. हा जो बोन आहे हा सॅक्रल बोन आहे. आणि ह्याला कॉसिक्स म्हणतात. टेल बोन म्हणतात त्याला. अ, आता कोविडच्या नंतर बऱ्याच जणांना ह्या टेल बोनचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. हे टेल बोन अक्षरशः म्हणजे कोणा रिमूव्ह करावं लागलंय बऱ्याच जणांचं. तर हा आता हा जो पाठीचा कणा आहे, तर ह्या पाठीच्या कण्यामुळे जे होणारे रोग आहेत, तर हे रोग आपण पाठीचं दुखणं जे आहे, हे पाठीचं दुखणं, सर्वायकलचं दुखणं, हे आपण अॅक्युप्रेशर द्वारा बरं करू शकतो. आणि झालेले आहे, फार इफेक्टिव्ह आहे हे सगळं. अं, आता हा ब्रेन जो आहे, हा हा डोक्याचा भाग जो आहे हा कुठे येतो, तर हा आपला अंगठ्याचा नखाचा जो भाग आहे, हा पूर्ण आपला ब्रेनचा भाग आहे. हा मागून पुढून हा हा आहे आपलं ब्रेन, मेंदू आहे हा. आणि हा मेंदूच्या नंतर हा पहिलं पेर जे आहे हे सर्वायकलचं, हा जो सर्वायकलचा एरिया आहे, हा सर्वायकलचे बोन्स जे आहेत हे इथून पहिल्या जॉईंट पर्यंत येतात. हे सर्वायकल. मग हे थोरॅसिक सुरू होत आहे खाली इकडे. हे पूर्ण येतं हे सर्वायकल. हे जो मानेचा भाग जो आहे पूर्ण, तो हा सर्वायकल एरिया हा पूर्ण आपल्या सगळ्यात खालच्या पेर पर्यंत येतो. तर हा मेंदूचा भाग आहे. ह्या मेंदूच्या नंतर खाली हा सर्वायकलचा भाग आहे. सर्वायकलचे प्रॉब्लेम्स, स्पॉन्डिलायटिस वगैरे, जे मानेचं दुखणं आहे, किंवा बऱ्याच वेळा काय होतं आपली मान आखडते, आपण मागे पुढे बघू शकत नाही. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, सर्वायकलचे प्रॉब्लेम्स आहेत, स्पॉन्डिलायटिसचे प्रॉब्लेम्स आहेत, तर ते आपण इथे मेथीपट्टी लावून बरे करू शकतो. तर हा आहे सर्वायकलचा भाग. त्यानंतर हा थोरॅसिकचा भाग. सर्वायकलच्या नंतर हा इथून हा इथपर्यंतचा जो आहे हा थोरॅसिकचा भाग आहे. इथे जर कुठे काही दुखणं असेल, ह्या पाठीच्या कण्यामध्ये, पाठीमध्ये इथे कुठे जर काही दुखणं असेल, तर ते आपण इथे मेथीपट्टी लावून आपण बरं करू शकतो. त्याच्यानंतर हा इथला जो भाग आहे, हा पोटाच्या, हा पाठीचा हा मागचा जो भाग आहे, इथे जर काही प्रॉब्लेम असेल, काही पाठीत दुखत असेल, तर इथे आपण मेथीपट्टी लावून ते दुखणं आपण बरं करू शकतो. त्यानंतर अगदी खाली बसायला उठायला त्रास होतो, अ, हे सगळ्यात खालचा टेल बोनचा त्रास होतो, तर इथे इथे आपण मटरचा दाणा लावून तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि हा ऍनसचा भाग येतो शेवटी, गुदद्वारा येतं. तर कोणाला कॉन्स्टिपेशन वगैरे होत असेल, तर आपण इथे मटरचा दाणा लावून कॉन्स्टिपेशन वगैरे आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि ह्या दोन किडनीज ज्या आहेत, ह्या किडनीज बरोबर ह्या पाठीच्या कण्याच्या आणि ह्या दोघी बोटांच्या मध्ये इथे खाली ही किडनी येते. ह्या दोन बोटांच्या मध्ये खाली इथे ही इकडची किडनी येते. तर अशा प्रकारे ह्या दोन किडनीज आहेत. किडनीचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, तर तो प्रॉब्लेम आपण इथे किडनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण किडनी बीन्स लावतात. राजमा सीड माहितीये ना, राजमा. तर तो राजमा च दाणा इथे लावला म्हणजे तुमचा किडनी स्टोन झाला असेल, किंवा कोणाला लघवी खूप वारंवार लागते, किंवा कोणाकोणाला लघवी होतच नाही, अटकून बसलेली असते उन्हाळ्यामध्ये,
आपण त्याला उन्हाळ्या लागल्या म्हणतो. तर असे किडनीचे जे प्रॉब्लेम्स आहेत, युरिनरी ब्लॅडरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते युरिनरी ब्लॅडरचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो. इथे आपण राजमाचे दाणा लावला म्हणजे तर किडनीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर अशा प्रकारे हे पाठीचा कणा हा आपल्या हातातच आहे. हा मागच्या भागात हाताच्या पाठीमागच्या भागामध्ये हे पाठीचा कणा आहे. तो अशा प्रकारे आहे. त्यानंतर हा, जसं जसं आता आपण हे हातामध्ये बघितलं ना, तसं सेम सेम अगदी पायामध्ये पण आहे. हा आपल्या अंगठ्याचा जो वरचा भाग आहे. आता जेव्हा आपण पाठीमागचा उपचार करायचा असेल, पाठीचा उपचार करायचा असेल, तर पायाच्या वरती उपचार द्यायचा, ट्रीटमेंट करायची असते. आणि समोरच्या भागाची जेव्हा आपण ट्रीटमेंट करायची असेल, तर तो तळपाया खालून ट्रीटमेंट करायची, खालून करायची. खालचा भाग म्हणजे समोरचा भाग आणि पायाचा वरचा भाग म्हणजे पाठीमागचा भाग. तसंच हाताचा सुद्धा समोरचा भाग म्हणजे आपल्या हाताचा तळवा आणि मागचा भाग म्हणजे आपल्या शरीराचा मागचा भाग म्हणजे हाताचा वर